तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 मार्च 2024 रोजी जो काही आता 10वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स पार्ट 1चा पेपर होणार आहे, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहे. ही क्वेश्चन पेपर जर विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण सॉल्व्ह केली तर या क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो तुमचे 13 तर 15 गुण तुमचे गॅरंटीड फिक्स होणार आहे. तर व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत जेही पासवर्ड्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचे आहेत. तुम्हाला या क्वेश्चन पेपरचं PDF म्हणजे जे IMP पेपरचं PDF तुम्हाला सेंड केलं जाईल. तसेच या क्वेश्चन पेपरमध्ये कोणते क्वेश्चन्स रिपीटेड आहे, कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, हे सर्व तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओला थोडंसंही स्किप करू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्वेश्चन पेपर 1 आमच्याकडे अशा 10 क्वेश्चन पेपर्स आहे. ही पहिली क्वेश्चन पेपर तुमच्यासमोर आणलेली आहे आणि ही पहिली क्वेश्चन पेपर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे व्हिडिओ मार्फत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 1 यामध्ये आहे 4 अल्टरनेटिव्स आन्सर, म्हणजे MCQ टाईपचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, जसं की तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1च्या पेपरमध्ये 4 मार्क्सचे तुम्हाला MCQ असतील आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2च्या पेपरमध्ये तुम्हाला 4 MCQs असतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला 4 मार्क्स तर तुमचे मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये MCQ मधनं होतात. ओके, तर त्यामुळे MCQ जेवढे MCQ आहेत सर्व MCQ तुम्हाला पाठ करून जायचं आहे. या व्हिडिओमध्ये जेवढे असतील किंवा आधी 2 ते 3 व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत त्या सर्वांमध्ये 4 MCQs आहेत. तर सर्व MCQ विद्यार्थी मित्रांनो प्रिपेअर करून जा. काही MCQ यामध्ये गॅरंटीड असतात, रिपीटेड असतात, त्यामुळे ते विचारलेच जातात. बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 3x + 7y = 27 फाइंड x when y = 3. आता विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट ऑप्शन MCQचं जे काही उत्तर आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये आहे इफ द नंबर्स x - 1 ओके कॉमा x + 3 3x + 1 ... आर इन AP देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ D. ओके, D ची व्हॅल्यू लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला 3 पर्याय दिले आहेत, 3 MCQचे पर्याय, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला तिथे लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो, देअर आर 40 कार्ड्स इन अ बॅग, each bears a number from 1 to 40. One card is drawn at random. What is the probability that the card bears the number of which is multiple of 5? ओके, जे काही करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. MCQचे क्वेश्चन्स असतात, हेच विचारले जातात. त्यामुळे परिपूर्ण प्रिपरेशन जेवढं तुम्ही पाठ करून जाऊ शकता तेवढं तुम्ही पाठ करून जा. आणि मॅथमॅटिक्स फक्त पाठ करून जाण्यावरती नाही आहे, तुम्ही कॉन्सेप्ट समजा, फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. थेरिटिकली पेपर नसतो मॅथमॅटिक्सचा, तुम्हाला माहिती. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म्युला वगैरे सर्व काही तुम्ही लर्न करून जा, तेवढाच तुम्हाला पेपर सोपा जाईल. ओके, बघा फोर्थ वाला विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज द सम ऑफ द रूट्स -5. ओके, जे काही करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 1B मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिलं म्हटलं गेलेलं आहे श्वेता परचेस्ड 5 shares ऑफ FE ₹100, ME ₹150. द कंपनी डिक्लेअर्ड 10% डिवायडंट. द डिवायडंट विल शी गेट. ओके, व्हॉट डिवायडंट विल शी गेट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो फक्त 1 मार्कला क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर देखील अगदी सोपंच येणार आहे. ओके, जो काही फॉर्म्युला असेल विद्यार्थी मित्रांनो FE तो तुम्हाला यूज करायचा आहे आणि याचं उत्तर शोधून लिहायचं आहे किंवा फाइंड करून लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये आहे तुम्हाला राईट द इक्वेशन 4y = 12 - 3x इन द जनरल फॉर्म. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थर्डमध्ये तुम्हाला दिलेलं आहे फॉर्म अ क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर -3 and -5. तर विद्यार्थी मित्रांनो फोर्थ वाला आहे तुम्हाला अ डाई इज रोल्ड राईट इवन ए ऑफ गेटिंग अँड ऑड नंबर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पहिला पेज होता. सेकंड पेजवरती जाण्याआधी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून द्या, कारण आम्ही तुम्हाला गॅरंटीड क्वेश्चन्स प्रोव्हाइड करत असतो. हे क्वेश्चन्स देखील खूप अगदीचे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे प्रोव्हाइड करत आहे, कारण आम्ही मराठीच्या पेपरमध्ये तुमची मराठीच्या पेपरमध्ये, इंग्लिशच्या पेपरमध्ये आणि हिंदीच्या पेपरमध्ये, तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेही अपकमिंग पेपर्स असणार आहे, म्हणजे ते 3 तर पेपर झाले, त्यामध्ये आम्ही जेही दिलेले होते ते IMP क्वेश्चन्स आलेले होते. ओके, अपकमिंग व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आमची व्हिडिओ आल्यानंतर तुमच्यापर्यंत अपडेट येऊन जाईल. बघा क्वेश्चन 2 मध्ये ए म्हटलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड रिराईट इट. बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2च्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 1चं जर कन्सिडर केलं तर 30 मार्क्सचा पेपर तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटीजवरती असतो. ओके, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 7 मार्क्स तुम्हाला ॲक्टिव्हिटीजसाठी असतात. ही जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ना, अशा ॲक्टिव्हिटीजवरती असतात. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सर्व 7 टोटल बोर्डच्या पेपरमध्ये 7 ॲक्टिव्हिटीज विचारले जातात. त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो कोणतेही 3 सोडवायचे असतात आणि ज्या 2 ॲक्टिव्हिटीज असतात त्या 2-2 मार्कला म्हणजे 4 आणि एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला 3 गुणांना दिलेली असते. अशा पद्धतीने 7 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या नियमाने केलं असतं किंवा बोर्डाच्या नुसार केलेलं असतं. त्यामुळे जेवढे ॲक्टिव्हिटीज आहे माझ्यामध्ये तुमचं मॅथमॅटिक्स पार्ट 1च्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो टोटल 15 ॲक्टिव्हिटीज आहे. ओके, टोटल 15 ॲक्टिव्हिटीज विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही प्रिपेअर करून जा ॲक्टिव्हिटीजवरती, तेवढ्याच पद्धतीने तुम्ही फोकस करून जा. 100% गॅरंटीड तुमचे 7 मार्क्स या बोर्डाच्या पेपरमध्ये फिक्स
होतील जर तुम्ही फक्त ॲक्टिव्हिटीज करून गेला आणि त्यानंतर MCQ जर करून गेलेच असतील तर 7+4 तुम्ही करून द्या. 11 गुण विद्यार्थी मित्रांनो तुमचे फिक्स होत आहे फक्त आणि फक्त कशावरती ॲक्टिव्हिटीज आणि MCQ वरती. ओके, फक्त ॲक्टिव्हिटीज आणि MCQ वरती तुमचे जे काही 11 गुण आहेत ते फिक्स होत आहे. ज्या विद्यार्थ्याला फक्त पास व्हायचं असेल त्याच्यासाठी अगदी इम्पॉर्टंट आहे. तसेच टॉपर विद्यार्थ्यासाठी अगदी इम्पॉर्टंट आहे. तर ही ॲक्टिव्हिटी दिली आहे, सॉल्व्ह करता येते का बघा. त्यानंतर सेकंडमध्ये आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द नंबर ऑफ टर्म्स इन द AP. तर विद्यार्थी मित्रांनो AP दिला आहे, तुम्हाला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. जी काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्यानंतर थर्डमध्ये आहे 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी ऑफ रायटिंग द सॅम्पल स्पेस. ओके, आता तुम्हाला सॅम्पल स्पेसची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. सॉल्व्ह करता येते का बघा. त्यानंतर क्वेश्चन 2B मध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हटलं गेलं आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहे. ज्यामध्ये एनी फोर कोणती 4 सब क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो. ज्यामध्ये पहिला आहे सॉल्व्ह 4x + 3y = 11. ओके, 3x + 4y = 10. फक्त विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करायची तुम्हाला जी काही सब क्वेश्चन्स आहे प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो 2 गुणांसाठी आहे. कोणती 4 सॉल्व्ह करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला तिथे 8 गुण मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये आहे तुम्हाला डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² - 7x - 2 = 0. त्यानंतर थर्डमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो अमल परचेस 150 शेअर्स ऑफ FV ₹100 फॉर MV ₹120 कंपनी पेड डिवायडंट at 15%. फाइंड रेट टर्म ऑफ रिटर्न ऑफ इस इन्व्हेस्टमेंट. बघा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, सर्व प्रिपेअर करून ठेवा. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर नवीन क्वेश्चन विचारला गेला तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता यायला हवं. आम्ही टोटल 3 ते 4 व्हिडिओज टाकलेले आहे, सर्व व्हिडिओज बघा. तसेच तुमचे टॉपिक वाईज कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे चॅप्टर वाईज ते सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. ती व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर चौथा आहे द फर्स्ट टर्म ऑफ an AP is 5 and the 10th term is 95. फाइंड S10. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फिफ्थमध्ये दिला आहे तुम्हाला फाइंड द मोड फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. विद्यार्थी मित्रांनो मोड फाइंड करायचा आहे. मोडवरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो गॅरंटीड क्वेश्चन विचारला जाणार. ओके विद्यार्थी मित्रांनो मोडवरती तुम्हाला गॅरंटीड क्वेश्चन विचारले जाणार. त्यावरती विद्यार्थी मित्रांनो मोड मीन जे काय आहे त्यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रिपरेशन करून ठेवा. ओके, असे क्वेश्चन जितके तुम्हाला प्रिपेअर करता येणार आहेत ना सर्व प्रिपेअर करून ठेवा. आणि याआधीच तुम्हाला कोणते मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ते आमच्या आधी टाकलेली व्हिडिओ बघा तुम्ही. ओके, 43 मिनिटाची व्हिडिओ आहे, 16 मिनिटाची व्हिडिओ आहे, 20 मिनिटाची व्हिडिओज आहेत. ओके, क्वेश्चन 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड राईट इट. ओके, पुढील आकृत्या पूर्ण करायच्या आहेत त्या पुन्हा लिहायच्यात. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायची आहे किंवा सॉल्व्ह करायची आहे. बघा आता ही 3 गुणांसाठी विचारलं गेलं आहे. पहिल्या ॲक्टिव्हिटी 2 गुणांसाठी होत्या ज्याला 4 मार्क होते आणि विद्यार्थी मित्रांनो हिला 3, अशा पद्धतीने 7 गुण. मी तुम्हाला बोललो ना की 7 मार्क जे काय आहेत ते तुमच्या ॲक्टिव्हिटीजमधनं फिक्स होत असतात. विद्यार्थी काय करतात हॉट त्यांना फक्त हॉट आवडतं, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यांना फक्त हॉट क्वेश्चन सॉल्व्ह करायला आवडतात. तर अशा चुका करू नका. सर्व क्वेश्चन्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, सर्व क्वेश्चन्स IMP आहेत. म्हणजे विद्यार्थी काय करतात MCQ क्वेश्चन्स आहे, पुढल्याचं बघून लिहू, मागल्याचं बघून लिहू अशा विचारात असतात. किंवा सब क्वेश्चन आहे, 1 मार्कचा क्वेश्चन आहे, 1 लाईनमध्ये उत्तर आहे किंवा अगदी सिम्पलची ॲक्टिव्हिटी आहे. तर काय करतात त्यांना असं वाटत असतं की चला आपण मागल्याचं किंवा पुढल्याचं पाहून सॉल्व्ह करू. ते फक्त हॉट क्वेश्चन्सवरती फोकस करतात. बट या छोट्या ॲक्टिव्हिटीजवरती ते फोकस करत नाही आणि तुमचे 7 ते 8 गुण यामध्ये निघून जातात किंवा तुमचा पेपर राहून जातो. त्यामुळे तुमच्या पाठ्यपुस्तकात मॅथमॅटिक्स पार्ट 1च्या पाठ्यपुस्तकात टोटल 15 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्ही सॉल्व्ह करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, दिलेली आहे ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करा किंवा तुम्हाला ही कालची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, ती तुम्हाला सॉल्व्ह करते ते का बघा. सर्व पासवर्ड जे काही व्हिडिओमध्ये दिसलेले आहेत ते आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा, तुम्हाला PDF मिळून जाईल. त्यानंतर अजून एक ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत, 3 ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत, त्यापैकी कोणती एक सोडवल्यास सांगितली गेली आहे. बघा ही एक ॲक्टिव्हिटी आहे मीडियनवरती आय थिंक. ओके, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. त्यानंतर तुमचा क्वेश्चन 3B. ओके, क्वेश्चन 3B मध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणती 2 सोडवा. तुम्हाला इथे प्रत्येकी प्रश्नासाठी 3 गुण आहेत, 6 गुण तुम्हाला मिळणार आहेत. ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला आहे सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन x + y = 2x - y = 4 ग्राफिकली मेथडवरती तुम्हाला एक क्वेश्चन गॅरंटेड विचारला जातो. ग्राफिकली मेथडवरती देखील फोकस करा. ग्राफिकली मेथडवरती तुम्हाला विचारलं जाईल. ओके, ग्राफच्या साहाय्याने तुम्हाला सायमल्टेनियसली इक्वेशन तुम्हाला सोडवायचं असतं, सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सोडवायचं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे आहे डीलर सेल्स अ टॉय फॉर ₹24 अँड गेन ॲज much percent as the cost price of the toy. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द टॉय. आता टॉयची तुम्हाला प्राइस शोधायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थर्डमध्ये आहे अ रेडीमेड गार्मेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन अ ड्रेस ऑफ ₹1000 अँड चार्ज 5% GST ऑन रिमेनिंग अमाऊंट. व्हॉट परचेस प्राइस ऑफ दिस ड्रेस फॉर द कस्टमर. ओके, तुम्हाला लिहायचं आहे 4. आता चौथा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो टाइम हवर्स वगैरे दिला आहे आणि अशा ही जी काय आहे ना विद्यार्थी मित्रांनो यापैकी असा प्रश्न तुम्हाला गॅरंटीड विचारला जाईल. ओके, त्यामुळे या क्वेश्चन्सवरती देखील प्रिपरेशन करून ठेवा. सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 4 आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकी प्रश्न 4 गुणांसाठी आहे. कोणती विद्यार्थी मित्रांनो 2 सोडवा, तुम्हाला 8 गुण
दाखवून इथे मिळणार आहेत. ओके, ज्यामध्ये पहिला आहे ड्रॉ द ग्राफ प्रेझेंटिंग द इक्वेशन. ओके, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड क्वेश्चन यामधील हा देखील इम्पॉर्टंट आहे. अ बॅग कंटेन 16 बॉल ऑफ विच एक्स बॉल आर रेड. ओके, तुम्ही सर्व क्वेश्चन्स प्रिपेअर करून जा, गॅरंटीड तुम्हाला सांगतो ही क्वेश्चन पेपर अगदी महत्त्वाचे आहे, अगदी IMP आहे. ओके, त्यानंतर तिसरा आहे द फॉलोइंग इज अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मार्क. ओके, त्यामध्ये द व्हॅल्यू ऑफ द ट्वाइस व्हॅल्यू बी ड्रॉ हिस्टोग्राम. हिस्टोग्राम विद्यार्थी मित्रांनो हिस्टोग्राम पाय डायग्राम. ओके, हिस्टोग्राम आहे, पाय डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशनमधून विद्यार्थी मित्रांनो तुमचे क्वेश्चन्स, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो के वरती क्वेश्चन्स असतात, फॉर्म्युला मेथड असेल, डिटर्मिनंट असेल, क्रॅमर्स रूल वगैरे असेल, या सर्व गोष्टींवरती तुम्ही फोकस करा. मोस्टली मी तुम्हाला सांगायला आवडेल, जर स्कोर करायचं असेल किंवा फक्त पास व्हायचं असेल तर या गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन 5 मध्ये आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, ज्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो द डिफरन्स बिटवीन द एजेस सोनल अँड पायल. ओके, तुम्हाला एजचा डिफरंट वगैरे यावरती प्रश्न आहे, सॉल्व करा, कोणता एक करा, तुम्हाला 3 गुण मिळून जातील यामध्ये. ओके, त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो द 9 टर्म ऑफ द 21st टर्म ऑफ अँड AP आर 75 अँड 183 रिस्पेक्टिव्हली, फाइंड द 15 टर्म ऑफ द AP. बघा विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन होता, ही क्वेश्चन पेपर अगदी इंपॉर्टंट होती म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. उद्याचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असणार आहे, ज्यामध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन्स की कोणते येऊ शकतात. 13 मार्चच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्राच्या पेपरमध्ये कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात अशी क्वेश्चन पेपर तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अशी क्वेश्चन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा 13 मार्च आहे, आता बघता तुमचे पेपर्स देखील समाप्त होतील. ओके, बट विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही विचार केला आहे का 10वी बोर्डाचे पेपर संपल्यानंतर आपण काय करायचं, अनेक विद्यार्थ्यांनी ठरवलेलं असेल आता आपण MSCITचा कोर्स लावणार, किंवा अनेक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठरवलेलं असेल की आता आपण CCC कोर्स लावायचा आहे. बट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी विचार केला का MSCIT करून किंवा CCC करून आपल्याला आउटपुट काय आहे, यामधून आपल्याला मिळणार काय आहे. बट विद्यार्थी मित्रांनो आम्ही म्हणजे मी स्वतः तुमच्यासाठी एक ऑनलाईन कोर्स घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला शिकवणार हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन. ओके, हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं की तुम्ही यूट्यूबवरनं किंवा इंस्टाग्रामवरनं पैसे कसे कमवू शकता, हे सर्व काही आम्ही तुम्हाला त्यामध्ये शिकवणार. ओके, सर्व काही म्हणजे तुम्ही पर मंथ कमीत कमी 15 ते 20 हजार आणि जास्तीत जास्त 1 ते 1.5 लाख रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या कोर्समध्ये कमवू शकता. ओके, 15 दिवसाचा कोर्स असणार आहे, ऑनलाईन असणार आहे झूम ॲपवरती. आणि विद्यार्थी मित्रांनो याची फी अगदी कमी ठेवलेली आहे, कारण सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता यावं या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो आम्ही याची फी फक्त आणि फक्त 1000 रुपीज ठेवलेली आहे. ओनली 1000 रुपीज. ओके, ओनली 1000 रुपीज विद्यार्थी मित्रांनो, फक्त 1000 रुपये याची फी तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. आणि हा 15 दिवसाचा कोर्स आहे, यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवावे, यूट्यूब चॅनल कसा बनवावा, यावरनं पैसे कसे येतात, किंवा इंस्टाग्रामवरनं पैसे कसे कमवता येतात, इंस्टाग्रामचं अकाउंट वगैरे, रीलवरती व्ह्यूज वगैरे कसे येतात, हे सर्व तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जाणार. त्याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगदी मराठीमधनं कम्युनिकेशन स्किल्स, किंवा तुम्ही हिंदीमध्ये बोलत असाल तर हिंदीमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स शिकवले जातील. त्यानंतर तिसरा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्केटिंग शिकवली जाईल, आपलं प्रोडक्ट कसं सेल करावं, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग फर्स्ट, त्यानंतर डिजिटल मार्केटिंग येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अप्लाइड मार्केटिंग, ज्यामधनं तुम्ही अर्न करू शकता पर मंथ 1 ते 1.5 लाख रुपये देखील तुम्ही अप्लाइडमधनं कमवू शकता. बट विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुम्ही हा कोर्स जॉईन करा, सर्व काही तुम्हाला शिकायला मिळेल. सर्वांना विनंती आहे, फक्त 1000 रुपीज फी आहे. 1 एप्रिल 2024 पासून हा कोर्स स्टार्ट होत आहे. तुमचे बोर्डाचे पेपर संपले की लगेच हा कोर्स स्टार्ट होत आहे. बट याची रजिस्ट्रेशन फक्त 28 मार्चपर्यंत स्टार्ट आहे. तर तुम्ही आत्ताच रजिस्टर करून त्या स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आमच्याशी त्वरित संपर्क साधा. हा मिनी कोर्स विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा, अगदी तुमच्या फायद्याचा आहे. CCC आणि MSCIT करण्यापेक्षा फक्त 15 दिवसात तुम्ही स्वतःचा एक बिल्डअप करू शकता, अर्निंग करू शकता, पैसे कमवू शकता, आणि अगदी कमी वयामध्ये तुम्हाला पर मंथ 10 ते 15 हजार कमीत कमी आणि जास्तीत जास्त 1 ते 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नक्की हा कोर्स जॉईन करा. अगदी मिनीचा कोर्स असणार आहे. तुमच्या पॅरेंट्सला विचारा, जर तुमचे पॅरेंट्स ऐकत नसतील त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला लावा. आम्ही नक्कीच तुमच्या पॅरेंट्ससोबत बोलू आणि त्या गोष्टीचं निवारण करू. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना 13 मार्च 2024 रोजी जो काही तुमचा मॅथमॅटिक्स पार्ट 1चा पेपर होणार आहे, सर्वांना माझ्याकडनं, माझ्या पूर्ण टीमकडनं ऑल द बेस्ट. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, ज्याबद्दल मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स घेऊन मिळणार आहोत. अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा.